नमस्कार मित्रांनो, नीता मामी या आपल्या कथेला तुम्ही आत्तापर्यंत भरभरून प्रतिसाद दिला आहे. तुमचे मॅसेज, तुमच्या कमेंट, तुमचे मेल मला खूप मिळाले आणि मी स्वतःला रोखू शकलो नाही. या कथेचा आज मी शेवटचा भाग तुमच्यासमोर सादर करत आहे. मित्रांनो, कथेचं नाव आहे नीता मामी. या अगोदर तुम्ही ऐकलंच असेल, माझ्या घराच्या शेजारी राहणारी नीता मामी. तिचं आणि माझं कसं सूत जमलं, आमच्या दोघांमध्ये कसा कार्यक्रम लागू झाला, हे सर्व काही कथेच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालेलंच आहे. मित्रांनो, नीता मामीचा नवरा वयस्कर होता, तर नीता मामी कमी वयाची. तिचं पोट त्याच्याकडून भरायचं नाही, तो तिला नवरा म्हणून शोभायचा पण नाही. आजकालच्या युगामध्ये असंच आहे, नवऱ्याचं वय जास्त असतं आणि बायकोचं वय कमी. त्याच्यामध्ये मग जे नवरे असतात, जास्त वयांचे नवरे असतात, मी प्रत्येकाबद्दल बोलत नाही, त्याच्यामुळं कुणाला राग येऊ नये. ही कथा कुणावर आधारित नाही. मी फक्त मला जसं वाटतं आहे तसं मी तुमच्यासमोर माझे विचार तुमच्यासमोर शेअर करत आहे. जर तुम्हाला माझे विचार पटत नसेल किंवा पटत नसतील किंवा नको वाटत असेल तर आपल्या या कथेला तुम्ही आत्ताच स्किप केलेलं बरं आहे. आणि तुम्ही जर माझ्या विचाराशी सहमत असाल तर आपली कथा पुढं ऐकत चला. तर मित्रांनो, जसं की आजकालच्या युगामध्ये बरेच पुरुष आपल्या बायकोची भूक भागवू शकत नाहीत, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत. असे बरेच पुरुष आहेत की ते त्यांच्या बायकांच्या आहारी जातात, कारण बायको जसं म्हणाल तसं नसतात. कारण हेच असतं की ते तिची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. काही लोकांचं असं असतं की त्यांच्याकडे पैसा कमी असतो, शरीरानं दणकट बाकीच्या सर्व गोष्टी असते, परंतु खिशामध्ये पैसा नाही. आणि काही लोकांकडं असं असतं, खिशामध्ये भरपूर पैसा, परंतु बायकोसाठी द्यायला वेळच नाही. समाजामध्ये राहायचं म्हणलं तर बऱ्याच कॅटेगरी असतात. आता त्याच्यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये कोणता माणूस आहे, कुणाची कमजोरी काय आहे, असे रिकामटेकडे जी लोक असतात ते शोधत असतात. आणि महिलासुद्धा काही कमी नाहीत. आपला नवरा आपल्याला जी गोष्ट देऊ शकत नाही, ती गोष्ट त्या परपुरुषाकडून बिनधास्तपणे घ्यायला आजकालच्या स्त्रिया मागे पुढे बघत नाहीत. कोणाच्या भावना दुखाव्यात असा माझा अजिबात हेतू नाही. ही कथा तुमचं फक्त मनोरंजन व्हावं. आणि समाजामध्ये जे काही चालू आहे आता सर्वांसाठीच हे लागू होत नाही. ज्या काही बोटावर मोजण्या इतक्या ज्या घटना आहेत, त्या घटनेला साक्षी ठेवूनच मी ही कथा तुमच्यासमोर सादर करत आहे. मित्रांनो, बऱ्याच महिला अशा असतात की त्या पैशाच्या हापापलेल्या असतात, त्यांना पैसा कमी पडतो. अशा महिला मग श्रीमंत वर्गाच्या मुलाच्या नादाला लागतात, त्यांच्याकडून पैसा, पाणी, चैनी, ऐशोआराम सर्व काही घेतात. काही महिलांना सुख मिळत नसतं, कोणतं? तेच रात्रीचं. ते सुख अशा महिला बाहेरच्या पुरुषाकडून घेतात. आता माझंसुद्धा असंच झालं होतं. नीता मामीचा कार्यक्रम कोणता होता हे या अगोदरच्या भागामध्ये तुम्हाला पद्धतशीरपणे माहीत झालेलंच आहे. मग जो नीता मामीचा जो नवरा होता तो कोणत्या गोष्टीमध्ये अक्षम होता, त्याला काय कमी होतं, हे सर्व काही तुम्हाला माहीत आहे. त्याच गोष्टीचा मला फायदा झाला. आता अधूनमधून नीता मामी मला कधी कधी घरी बोलू लागली. तिच्या नवऱ्यालासुद्धा माहीत झालं होतं की राजेश कामाचा माणूस आहे. आणि तसं बघितलं तर मी सर्व गोष्टीमध्ये एकदम चंचल होतो, सर्व गोष्टीमध्ये परफेक्ट, ऑलराऊंडर. पैसा पाणी म्हणलं तरी मला काही कमी नाही. घरातले कोणते कामं करायची म्हणले तरी काही कमी नाही. मी कोणत्याच गोष्टीला लाजत नसते किंवा कोणतीच गोष्ट कमी पडत नसे. त्याच्यामुळे आता नीताच्या नवऱ्याला माझा स्वभाव आवडू लागला होता. तोसुद्धा मला कधीमध्ये घरी बोलवायचा. बऱ्याच वेळेला तो सकाळी बोलायचा तर कधीकधी दुपारी बोलायचा. मग एक वेळ तर असं झालं की तिच्या नवऱ्याला तिनं काय जादू केली, काय सांगितली, काय नाही, मला काहीच माहीत नाही. तिचा नवरा बेंगलोरच्या ट्रिपवर जाणार होता आणि चांगला तो 8 ते 9 दिवस येणार नव्हता. त्यावेळची ही घटना आहे. आता हा भाग या कथेचा शेवटचा होणार आहे. त्याच्यामुळं हे जसं घडलं, जे काही होतं ते सर्व काही सांगून ही कथा मी इथं थांबवणार आहे. मित्रांनो, जसा नीताचा नवरा बेंगलोरला जायला निघाला तसं त्या दिवशी सकाळी तो माझ्या वडिलांकडे आला. माझ्या आई आणि वडील सकाळी सकाळी चहा पीत हॉलमध्ये बसले होते. मी सुद्धा त्यांच्या बाजूलाच बसलो होतो, परंतु माझा मात्र चहा अगोदर झाला होता. मी अगोदर किचनमधून चहा पिऊनच बाहेर आलो होतो. नीताच्या नवऱ्याला घरी आलेलं बघून मी म्हणालो, मामा बसा ना. मग वडिलांनी सुद्धा त्याला बसायला सांगितलं. ते बाजूच्याच एका रिकाम्या असलेल्या खुर्चीवर बसले. मग वडिलांनी त्यांना विचारलं, एवढ्या सकाळी सकाळी कसं काय येणं केलं आज? तसं बघितलं तर अधूनमधून ते आमच्याकडे येत असत, माझे वडील पण त्यांच्याकडे जात असत. त्याच्यामुळं हा प्रश्न विचारण्यासारखा नव्हताच. आईनं वडिलांकडे थोडंसं कटाक्षानं बघितलं. आईची तिरकी नजर वडिलांच्या लक्षात आली.
वडील लगेच म्हणाले, म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता. कसं काय सकाळी सकाळी येणं केलं, म्हणजे एवढ्या लवकर तुम्ही आमच्याकडे येत नाहीत, त्याच्यामुळे विचारलो. रागात येऊ नका. तसा तो हसला, मिश्किलपणे हसला आणि लगेच म्हणाला, मी 10-12 दिवसासाठी बेंगलोरला जाणार आहे. माझी बायको म्हणजे नीता घरी एकटीच आहे. तुमच्या छत्रछायेखाली राहू द्या, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. 8 वाजता माझी गाडी आहे, त्याच्यामुळे तर सकाळी 7:30 वाजताच मी तुमच्याकडे आलो. एवढ्या लवकर आल्याबद्दल माफी असावी, परंतु कारणसुद्धा तसंच होतं. अर्धा तास माझ्याकडे शिल्लक आहे आणि बरीच कामं शिल्लक आहेत. त्या उरलेल्या वेळामध्ये ही सर्व कामं होतील की नाही मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलो. बघा आता तुम्हाला काय वाटते ते. तसं वडील म्हणाले, हो तुमचं म्हणणं मला पटतंय, मला समजलं पण, परंतु आम्ही काय करावं असं तुमची इच्छा आहे. तसं ते लगेच म्हणाले, म्हणजे काही घरामध्ये कमी जास्ती वगैरे जर काही लागत असेल, काही कमी पडलं तर तुम्ही जरा मदत करा. तुमचे काही पैसे वगैरे जर तिला लागले, तिने घेतले तरी पण तुम्ही द्या. आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, थोडी अडचण चालू आहे माझी पगार झाली की तुमचे जे काही पैसे होतील तिने घेतलेले ते पैसे मी तुम्हाला परत देतो. आणि हो, अन्नधान्य पण जर काही लागलं तर तुम्ही तिला देऊन टाका. त्याचे पण जे काही पैसे होतील ते सर्व पैसे मी तुम्हाला ट्रिपहून आल्यानंतर एक 10-15 दिवसाच्या नंतरच देऊ शकेन. ट्रिपहून आल्याबरोबर लगेच पैसे देणं शक्य नाही, कारण माझी पगार व्हायला आणखीन 15-20 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मग आई लगेच म्हणाली, अहो एवढा विचार करायची काय गरज आहे, आम्ही आहोतच ना. शेजार धर्म कशाला असतो. शेजाऱ्यानं एकमेकाच्या मदतीला पडायला पाहिजे, एकमेकाच्या अडीअडचणी समजून घ्यायला पाहिजेत. आम्हाला पण एवढ्या गोष्टी समजतात. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही बिनधास्तपणे जा. आणि हो, तुम्हाला जाताना जरी काही पैशाची वगैरे काही मदत पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील तर घेऊन जा तुम्ही बिनधास्त. तसं ते लगेच म्हणाले, नाही माझ्याकडे सध्या पैसे आहेत. घरात जे काही पैसे होते ते सर्व पैसे मी घेऊन जात आहे, कारण बाहेरगावची ट्रीप म्हणल्यानंतर पैसा अडका तर लागतोच ना. मग वडील म्हणाले, ठीक आहे, जा तुम्ही खुशाल. त्यांना काहीतरी सांगायचं होतं, परंतु ते सांगायला कचरत असावेत. त्यांना थोडंसं व्यवस्थित वाटत नसावं, सफिशियंट वाटत नसावं. मग काही वेळ ते अडकल्यासारखे वागत होते. आई म्हणाली, काही अडचण असेल तर सांगा बिनधास्त. मग ते आईला बोलावं की नको बोलावं अशा आविर्भावात आईकडे बघत होते. मग पुढे मी म्हणालो, मामा तुम्हाला काही सांगायचं असेल तर बिलकुल सांगा. हे घर तुमचंच आहे असं समजून तुम्ही बिनधास्त सांगू शकता. लगेचच आईसुद्धा माझ्या होकारामध्ये आईनं होकार टाकला आणि म्हणाली, हो बरोबर आहे, राजेश जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला काही पण अडचण असेल तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे आम्हाला सांगता. तसं त्यांना थोडा धीर आला. मग ते लगेच वडिलांच्या जवळ आले, खाली बसले आणि वडिलांजवळ बसून लगेच म्हणाले, माझी बायको घरी एकटीच असते. आम्हाला मूलबाळ नसल्यामुळे खूप मोठी अडचण आहे. एकटी तरणी बायको सोडून परगावी जायचं, 8-10-12 दिवस तिकडंच राहायचं. कंपनीने जर ट्रिप वाढवली तर परत 4-5 दिवस वाढतील. त्याच्यामुळे एकटी बायको सोडून जाणं मला थोडंसं योग्य वाटत नाही. मग माझे पप्पा म्हणाले, मग तुमचं काय विचार आहे, त्यांना पण घेऊन जा ना. तसं ते थोडे हसले आणि म्हणाले, ते जर शक्य असतं ना तर मी केव्हाच घेऊन गेलो असतो, परंतु ऑफिसची ट्रिप असल्यामुळे सर्व लोक एकटेच निघत आहेत, त्याच्यामुळे बायकोला सोबत घेऊन जायची परवानगी नाही. तिला घेऊन जाऊन कुठं वागवत फिरणार. सर्व लोकांमध्ये एकच रूम केली जाते, एकाच रूममध्ये ॲडजस्ट करावं लागतं. मग तिथं बायको घेऊन जाऊन कसं जमणार हो. आता हा पण प्रश्न खूपच मोठा होता. मग आई लगेच म्हणाली, ठीक आहे, तिला आमच्याकडे राहू द्या ना, काय अडचण आहे. दिवसभर तर असतेच मी काळजी करायला, ते आमच्याकडे येत जात राहील. तसं ते म्हणाले, हो मला पण तेच सांगायचं आहे, प्रश्न दिवसभराचा काहीच नाही, दिवसभर ती कशी पण ॲडजस्ट करेल. परंतु खरा मुद्दा जो आहे, मेन अडचण, ती अडचण आहे रात्रीची. मग पप्पा म्हणाले, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही स्पष्ट बोला, म्हणजे आम्हाला पण बोलता येईल. मग लगेच मामा म्हणाले, अहो मला एवढंच म्हणायचं होतं की रात्रीच्या वेळेला नीताला झोपायला तुमच्याकडे बोलवा, किंवा तुमच्या घरापैकी कुणीतरी एक व्यक्ती आमच्या घरी पाठवा, कुणालाही पाठवलं तरी चालेल. वडिलांनी माझ्याकडे बघितले. आता वडिलांचं काय मत होतं माझ्या लक्षात आलं. माझी बहीण स्वाती हल्ली मावशीकडेच होती. मग माझ्या आईला पण तो प्रश्न समजला, त्यांना काय म्हणायचं होतं हे आईच्या लक्षात आलं. मग आई लगेच म्हणाली, ठीक आहे, जा तुम्ही बिनधास्त, आम्ही करू तिची सोय. एकतर तिला संध्याकाळी झोपायला आमच्याकडे बोलवतो, किंवा राजेश जाईल तिच्याकडे झोपायला, तुमच्या मनावर जसं पाहिजे तसं. तसं तो म्हणाला, हो मला काहीच अडचण नाही, राजेश जरी घरी गेला तरी चालेल. आमचं किमान घर मोठं आहे, राजेशला बाहेरची सेपरेट रूम मिळेल आणि माझी बायको आतल्या आमच्या बेडरूममध्ये झोपेल. तसं आई म्हणाली, हो ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. माझे वडील म्हणाले, हो ना, त्यांच्या घरामध्ये पण सामान बरंच काही असतं,
जर डायरेक्ट रात्री कुलूप लावून इकडे येऊन झोपले आणि रात्री चोर बीर आले तर रिकामा कुटाणा व्हायचा. मित्रांनो, माझ्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता मला पूर्ण रात्र मिळणार आणि आता चांगली 8-10 दिवसाची माझी तगडी सोय होणार होती. ह्या सर्व गोष्टी मला समजल्या. मग मी हळूच आई, मामीलाच आपल्या घरी बोलवत झोपायला. तसं आई म्हणाली, हो ठीक आहे, काहीतरी होईल, तू काळजी करू नकोस. मग नीताचा नवरा म्हणजे मामा मला म्हणाला, चल आता मी निघतो, परंतु तू एक काम करतोस का? मग मी म्हणालो, हो मामा, सांगा ना, काय काम करायचं आहे? तुम्ही जे सांगाल ते काम मी आनंदाने करेन. ते मला म्हणाले, माझी गाडी आता लवकरच निघेल, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, तू मला आपल्या गावच्या बसस्टॉपवर तुझ्या गाडीवरून सोडून येतोस का? तसं ते काही बोलण्याच्या अगोदरच वडील मला म्हणाले, वर चावी अडकली आहे, चावी घे आणि जा, त्यांना सोडून ये. मी कुठं नाही म्हणतो की काय असं वडिलांना वाटलं असावं. त्याच्यामुळं वडिलांनी डायरेक्ट ऑर्डर केली. आता वडिलांच्या आदेशापुढं मला जाता येत नव्हतं. मग मी लगेचच उठलो आणि वरच्या बाजूला अडकवलेली चावी काढून घेतली, गाडी बाहेर काढली आणि सरळ त्यांच्यासोबत निघालो. नीताच्या नवऱ्याला म्हणजे मामाला मी आता बसस्टॉपवर घेऊन जात होतो. रस्त्यात जात असताना ते बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत करत होते. घरामध्ये तिला एकटीला सोडून जायला माझं पण मन लागत नाही, पण करणार काय? प्रायव्हेट कंपनी म्हणलं की खूप अवघड असते. अशा बऱ्याच गोष्टी ते माझ्यासोबत बोलत होते. मी त्यांच्या गोष्टीला हो 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 असं म्हणून वेळ निभावून येत होतो. शेवटी बसस्टॉप आला. बसस्टॉपवर मी त्यांना सोडलं आणि त्यांना म्हणालो, मामा सर्व काही ठीक आहे, परंतु तुम्ही पाण्याची बाटली तर घेतलीच नाही. ते हसले आणि मला म्हणाले, अरे तू खरोखरच खूप हुशार आहेस, तुझी बुद्धी खूपच एकदम तल्लख आहे. तसं मी हसलो आणि म्हणालो, नाही मामा, प्रवासामध्ये पाणी असावं. असं म्हणून मी तिथून लगेचच एका दुकानातून पाण्याची बाटली नवीन विकत घेतली आणि मामांना दिली. ते सुद्धा खूपच खुश झाले. खरोखर राजेश खरोखरच खूप कामाचा माणूस आहे असं त्यांना वाटलं असावं. मग काही वेळ गेला, ते पण शांत आणि मी पण. मग आम्ही एकदम शांतपणे थोडा वेळ बसस्टॉपवर थांबलो. गाडी आली, गाडीमध्ये मामा बसले. जसं गाडी हलली तसं मी तिथून निघालो. मी थेट माझ्या घरी न येता थेट नीताकडे गेलो आणि घरामध्ये गेल्याबरोबर नीता मामीला मी कडकडून मिठी मारली. तसं नीता मामी मला म्हणाली, अरे राजेश काय झालं? तसं मी म्हणालो, सोडलो ना मामाला. तसं ती म्हणाली, कुठे? बसस्टॉपवर सोडला असशील ना, का गावाला नेऊन सोडलास? मग मी हसू लागलो. म्हणालो, बसस्टॉपवर सोडलो नाही, बस हल्ल्यानंतर मी तिथून आलो आहे, आता ते काही परत येणार नाहीत. तशी ती म्हणाली, म्हणजे? मी हसू लागलो आणि म्हणालो, अगं बाई, परत येणार नाहीत म्हणजे कायमचे म्हणत नाही मी, आता 8-10 दिवस तरी आपल्याला मोकळेच मिळाले. तशी ती मला म्हणाली, तुझ्या घरी सकाळी आली होती वाटते ना, काहीतरी सांगत होते, काय सांगितले? मग मी आमच्या घरी घडलेला इतिहास सर्व जशास तसा तिला सांगितला. मग ती मला म्हणाली, आपल्या दोघांना जर माझ्या घरी राहायची जर परवानगी तुझ्या घरच्यांकडून मिळाली तर खूप बरं होणार आहे, कारण मी जर तुझ्या घरी झोपायला आले तर आपल्याला एवढं काही सेपरेट मिळणार नाही. मी म्हणालो, हो ना मामी, बरोबर आहे, तुम्ही जे म्हणतायत तेच बरोबर आहे. मग ती मला म्हणाली, तू आईला घरी पटव आणि तूच झोपायला इकडे ये. मग मी म्हणालो, हो, मी पण तसंच करायचा बेत करत आहे. मित्रांनो, तिथं बसून मी चहा पाणी घेतलं आणि म्हणालो, ठीक आहे, आता मी घराकडे जातो. घरी गेल्यानंतर मला घरच्यांना सांगावं लागेल, मामांना मी सोडून आलो, नाहीतर पप्पा म्हणतील इतक्या वेळ कसा काय लागला, कुठं जाऊन बसलास? तशी ती मला म्हणाली, अरे राजेश थांब, मी पोहे बनवले आहेत, थोडासा नाश्ता कर आणि मग जा निघून. मी ठीक आहे असं म्हणून पोहे खाऊ लागलो. पोहे खात असतानाच मामीनं मस्त मला गरम गरम दूधसुद्धा पाजलं. मित्रांनो, तिथून जो कार्यक्रम सुरू झाला तो चांगले 10-15 दिवस मी रोजच त्यांच्या घरी. आता मी आणि मामी आम्ही दोघेजण चक्क नवरा बायको असल्यासारखं वागू लागलो. मी त्यांच्या घरात बिनधास्तपणे जायचो. रोकटोक करणारं कोणी नव्हतंच आणि माझ्या घरून पण काही अडचण नव्हती. आईवडील कधी मला टोकायचेच नाहीत, कुठे गेलास, काय गेलास, कसं काय, काहीच नाही. मी बिनधास्तपणे आईला सांगत असे, मी मामीकडे चाललो आहे, आणि आईसुद्धा हो जा असं म्हणून परमिशन द्यायची. वडिलांचा तर काही प्रश्न असायचाच नाही. मित्रांनो, हे 15 दिवस मी मामीला असं ठोकून काढलं, इतकी मस्ती केली, इतकी मजा केली की काय सांगू. या गोष्टीचं वर्णन करायलासुद्धा पुरणार नाही. कितीतरी पेजेस लागतील, कितीतरी स्पेस लागेल आणि कितीतरी टाईम लागेल. रोज काय काय घडलं हे सांगायचं म्हणतं अशक्यच आहे. त्याच्यामुळं मी त्या 15 दिवसात मामीला डायरेक्ट माझी मामी नसून मी माझी बायको केलं होतं. मित्रांनो, कथा कशी वाटली? तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. चला, आता मी कथेला पूर्णविराम घेतो. आपण भेटणार आहोत कथेच्या एका नवीन भागासह. ही कथा मी इथं थांबवत आहे. या कथेचे आता पुढे भाग होणार नाहीत. बाय बाय. आणि हो, नेहमीप्रमाणे एक विनंती करतोय राव, तुम्ही जर कथेला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.